परिणिता सोशल फाउंडेशन, आमदार विक्रांत पाटील प्रतिष्ठान आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या विद्यमाने नाचगं घुमा मंगळागौर स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचा विजेता ठरला वामिका ग्रुप खारघर। स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला। आदिशक्ती मंगळागौर ग्रुपने तर सखी मंगळागौर ग्रुपने तृतीय क्रमांकासाठी पात्र ठरला। कलादर्शन अकादमी पळसपे आणि गवळणी ग्रुप यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले। ग्रुपमधील सर्वोत्कृष्ट सादरीकरणासाठी सखी ग्रुपमधील 60 वर्षीय सदस्या गीता होले आणि वामिका ग्रुपमधील तन्वी अमित चौधरी या 12 वर्षीय मुलीची निवड करण्यात आली। स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे, सुरेखा मोहकर, मोहिनी पाटील, ममता म्हात्रे, अत्रेयी सोमण, रेश्मा भोईर, भूषण पोवळे, क्षितिजा भिसे, माधवी म्हात्रे, संजीवनी मालवणकर, रश्मी मोरे, शिल्पा चंदने, प्रेरणा गायकवाड, शिल्पा पाटील, रेश्मा कुरूप, रत्नमाला पारबेकर, नीलम जवळ, दैनिक युवक आधारचे संपादक संतोष आमले, योगिता चोगले, सुपरवायझर जान्हवी इंदुलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। स्पर्धेत चंदूकाका सराफ ज्वेलर्स यांच्या वतीने प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्या ग्रुपमधील प्रत्येक सदस्याला चांदीची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली। या स्पर्धेचे परीक्षक म्हणून आरती निजापकर, परिणिता सोशल फाउंडेशनचे संस्थापक प्रशांत सागवेकर यांनी काम पाहिले। कार्यक्रम सुव्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी स्पर्धा प्रमुख प्रसाद हनुमंते, स्वप्ना साखरे, सोनल थोरात, सीमा राय, ज्योती पाटील यांनी सहकार्य केले। आपण कुठे जाताना आपण कसं राहावं हे आपल्यावर डिपेंड असतं। इथे अनेक महिला आहेत, इथे अनेक उद्योजिका माझ्यासोबत बसलेल्या आहेत, व्यासपीठावर अनेक मान्यवर बसलेले आहेत। त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहे। आज मान्यवरांमध्ये प्रतिमेश दादाची मिसेस आहे, ते देखील एक चांगलं काम करत असतात। मान्यवरमध्ये ममताताई म्हात्रे आहेत, त्या देखील चांगलं काम करत असतात। नुसतं प्रीतम दादा विरोधी पक्ष नेता म्हणून भरपूर काम केलेलं आहे, पण ममता बहिणीचं पण असे कितीतरी काम आहेत की लोकांना माहितीच नाही। बहिणी देखील एक गाव त्यांनी घेतलेलं आहे, कितीतरी वाड्यांमध्ये ती मदत करत असते। त्यांना दत्तक घेतलेले असे कितीतरी गाव असतात, त्या मुलांना ते सांभाळतात, त्यांचं सगळा खर्च करत असते। हे काही काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि आपल्याला खूप घेण्यासारखं आहे। मला असं वाटतं महिलांना मदत करायला पाहिजे, पण त्या पुढे कशा जातील ह्या देखील लक्षात ठेवलं पाहिजे। चढाओढ, सुपिरियर इन्फिरियर क्वालिटी हे सगळं न जपता एक महिला हातात हात घेऊन कशी पुढे जाते हे आपण बघूया। पण हा एक आजचा जो कार्यक्रम होईल यामध्ये ज्या काही आपल्या म्हणजे जे ग्रुप्स आहेत त्यांनी पण त्या परंपरागत जे आपले डान्स आहेत किंवा परंपरागत जे नृत्य प्रकार आहेत ते कॅच करून ते काही ना होईना थोड्याफार प्रमाणात व्हिडिओज त्यांनी सोशल मीडियावरून बघितले असतील, हा त्यांनी त्याचा फायदा करून घेतलेला आहे। आणि विशेषतः मंगळागौर म्हणजे एक व्यायामाचा प्रकार आहे। पूर्वी काळापासून जे मंगळागौर आलेले आहेत किंवा जे व्यायामाचे मंगळागौरचे नाचाचे जे प्रकार आहेत, नृत्याचे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये महिलांचा व्यायाम हा फारच होत असायचा। आणि आता तर म्हणजे मला असं वाटते की फार गरज आहे आपल्याला त्याची, कारण आपलं लाईफ एवढं लक्झरियस झालेलं आहे की आपल्याला 2 पावलं चालायचं देखील कंटाळा येतो। आपण घरात हवं तेवढं काम करतो, पण आपल्याला वाकायला नाही, कारण आपल्याकडे कामवाल्या येतात, म्हणजे झाडू करणाऱ्या बाई येते, भांडी घासणारी बाई येते। तर असा जो प्रकार आपल्याकडे वाकण्याचा किंवा आपल्या ज्या फिजिकल एक्सरसाइज आहेत त्या फार कमी झालेल्या आहेत, पण ह्या मंगळागौरमुळे त्या फिजिकल एक्सरसाइज देखील वाटतात।